संतोष पळवेकर, देवेंद्र शिरकर, योगेश गुडेकर, योगेश टेरवकर यांसारखे लिजंड खेळाडू आपण पाहतोय. पूर्ण तालुकाभरातून युवा वर्गाला एकत्रित आणण्यासाठी एक व्यासपीठ आम्ही उपस्थित करून दिले. युवा आघाडीच्या ही संकल्पना होती, मात्र संत गोरा कुंभार विकास मंडळाचे पदाधिकारी मान्यवर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण पार पाडतोय. आणि मिरवणे गावच्या या भूमीवरती आपण ती स्पर्धा पार पाडत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून, त्यांच्या सिस्टमच्या माध्यमातून, आपण त्यांच्या ध्वनी चित्रणाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा YouTube लाईव्ह करतोय आणि ही स्पर्धा आपण जगभरामध्ये पोहोचतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा, दोन्ही पंचांना शुभेच्छा. पुन्हा एकदा या शेवटच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण जातोय थेट सामन्याकडे. जो संघ जिंकणार आहे तो या स्पर्धेच्या डिरेक्टली फायनल मध्ये पोहोचणार आहे आणि जो संघ या सामन्यामध्ये हार पत्करेल तो निवळकर वॉरियर्स सोबत लीगच्या नियमानुसार त्याला एक संधी राहील आणि पुन्हा सेमीफायनल साठी मॅच खेळेल. लेफ्ट आर्म राऊंड. आता पहिल्या चेंडू पासून या सामन्यामध्ये रोमांचकता येणार आहे. आज जर फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार करायला गेला तर खरं म्हणजे या स्पर्धेतून तो संघ बाहेर गेला असता, कारण मगाचा जो सामना झाला होता श्री समर्थ 11 संघासोबत दिनेश गुडेकर यांच्या तुफानी पटकेबाजीवरती जवळपास विजय निश्चित झाला होता आणि शेवटला 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना ज्ञानेश्वर पळवेकर यानं सटीक गोलंदाजी केली आणि ह्या गणेश 11 संघाला पुन्हा कमबॅक करून दिलं आणि पुन्हा समान गुणावरती आल्यानंतर द्वितीय रँकिंग साठी जो सामन्यामध्ये गौरव काका सरत हा संघ द्वितीय क्रमांकावरती गेला आणि लीगच्या नियमानुसार या ठिकाणी पहिली सेमीफायनलची मॅच ते खेळतायत. प्रतिस्पर्धी संघ आहे तो दत्तसाई तेनाळी. दरम्यान आम्ही जातोय स्कोरकडे. 2 धावा झाल्यात, 2 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू 1 धाव निघाली होती, दुसरा चेंडू 1 धाव निघाली. एकूण 2 धावा झाल्यात. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती देवेंद्र शिरकर. नक्कीच हा सामना रोमांचक होणार आहे, मात्र पहिल्या सुरुवातीला रोमांचकता दिसत नाहीये. हा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जाणार आहे. पंच दोन्ही हात फुलत आहेत, दोन्ही हात फैलावत आहेत, आम्हाला इशारा करतायत की हा सुवरी चेंडू आहे, एक अवांतर चेंडू आहे. नक्कीच या मैदानाची जर भौगोलिक पार्श्वभूमी पाहिली तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की दुपारनंतर पश्चिमेचे वारे या ठिकाणी वाहत असतात आणि पश्चिमेकडून येणारे जे वारे वाहत असतात त्याचा फायदा हा फलंदाजाला होत असतो. मात्र फलंदाज हा तितकाच चाणाक्ष, हुशार आणि चतुर पाहिजे. हा ब्लॉकर होल्ड मध्ये जाणारा चेंडू आहे, झुंज असणार आहे, हा संघर्ष असणार आहे. जर कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर राजेंद्र निवळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. 1 धाव मिळते या ठिकाणी. बाप्पा नॉन स्ट्राईक वर जाईल. स्ट्राईक वरती प्रसाद आणि देवेंद्र पुन्हा वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आहे. हा सुपर चेंडू म्हणावं लागेल, मात्र दिशा भरकट्टे, गती सुरेख होती. दिशा भरकट्टे डाव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू. पंच इशारा करतायत. नक्कीच आमच्या स्कोररना या ठिकाणी सांगितलं जातंय की तुम्हाला तुमच्या जो स्कोरबोर्ड हातामध्ये आहे त्याच्यामध्ये 1 धाव वाढवावी लागणार आहे. 5 धावा होत आहेत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर जातोय देवेंद्र. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पहिलं षटक आहे, संतुलन राखलं जातंय, संयमाने खेळी केली जाते, कारण बाप्पा आणि प्रसाद हे दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. बाप्पा तर माहीर आहे या मिरवण्या गावावरती खेळण्यामध्ये, मात्र या सेमीफायनलचा सामना असल्यामुळे नक्कीच थोडासा तो संयमी खेळ करतोय. कारण असं म्हटलं जातं की सावध ड्रायव्हर सुंदर सफर. या ठिकाणी ड्रायव्हिंग करतोय, आपल्या संघाच्या गाडीची स्टेअरिंग ही बाप्पाच्या हातामध्ये आहे, मात्र वेगवेगळे वळणं येणार आहेत ती दत्तसाई संघाकडून आणि ही वळणं पार करत करत ज्यापर्यंत पोहोचायचं प्रत्येक चेंडूवरती तो विचार करून खेळी करतोय आणि षटक संपतंय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. आपण आहोत सेमीफायनल मध्ये. दत्तसाई एक 7 धावा होत आहेत, 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेला ऑन स्ट्राईक प्रसाद, नॉन स्ट्राईक बाप्पा आणि देवेंद्र विल ऑन इज बॉलिंग मार्क. पुन्हा लेफ्ट आर्म. 17 ते 18 अवलांचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. हा सुरेख प्रहार आहे, ब्लॉकर रोल मध्ये जाणारा चेंडू आहे. फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आता
षटक संपते, आत्ता षटक संपतंय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 8 धावा झाल्या आहेत. गडी मात्र बाद करता आलेला नाहीये. नक्कीच षटक संपतंय, 1 धावा होत आहेत 8. बघूया कोण धरतंय फायनलची वाट. येणाऱ्या 18 चेंडू आणि पुढच्या 24 चेंडू नंतर आपल्याला सर्वांसमोर या सामन्याचं रिझल्ट हे आपल्या समोर असणार आहे. पुन्हा एकदा आपण जातोय या ठिकाणी मी सामन्याकडे जातोय. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व क्रीडा रसिक यांचं पुन्हा एकदा मी या युट्यूब लाईव्ह स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. उरलेत फक्त 3 संघ. तर 3 संघातून 2 संघ हे अंतिम फेरीमध्ये पोहोचतील. सौरभ पादड यावेळेला बॉलिंगसाठी येतोय, स्वतःच्या होम ग्राउंड वरती येतोय. नक्कीच अनुभव गाठीचे असणार आहे, कारण महेश पडवेकर, योगेश टेरवकर, संतोष पडवेकर अशा लिजंड खेळाडूंचं मार्गदर्शन असणार आहे. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना देवेंद्र शिरकर सारखा महत्वाचा खेळाडू त्यांच्याकडे आहे, तो वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपलं संघाचं आपल्या हॅलो 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 चेक चेक हॅलो थँक्यू. हॅलो हॅलो पुन्हा एकदा आपण जातोय सामन्याकडे. पहिला चेंडू होता, सौरभने पहिला निर्धाव चेंडू टाकला होता. सौरभ टू प्रसाद ही खरी झुंज असणार आहे, कारण पहिलं षटक टाकून झाले 8 धावा निघाल्यात. पॉवर प्ले सारख्या महत्वाच्या षटकामध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजांना. आता स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणारा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण होते. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो होतोय. फक्त एकदा मिळेल. 9 धावा होत आहेत. नक्कीच आत्ता बाप्पाला आक्रमक होणं गरजेचं असणार आहे, कारण सेमी फायनलचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा मिळाल्या आहेत. हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता या गोलंदाजाचा. संतोष पडवेकर चेंडू खाली येत आहेत, पण चेंडू सापडत नाहीये. योगेश टेरवकर त्यानंतर चेंडूवरती येत आहेत. 3-3 खेळाडूंच्या हातामधून चेंडू जातोय. 11 धावा होत आहेत. 11 धावा झाल्या आहेत. नक्कीच आता गोलंदाज फलंदाजाला बकरा बनवतोय की फलंदाज गोलंदाजाला बकरा बनवतोय, कारण या गडबडीमध्ये चेंडूला चक्रा माराव्या लागणार आहेत, तरच आम्हाला टार्गेट चेसिंग बघायला मिळेल. कारण सेमी फायनलचा सामना असणार आहे, अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बाप्पा सारख्या खेळाडूला चकवून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच सौरभ अतिशय सुरेख कामगिरी करतोय, मौलाची भूमिका पार पाडतोय. कारण आता सेमी फायनलचा सामना आहे, त्याला माहिती आहे जर आपण हरलो तर पुन्हा संधी राहणार आहे, पण आता जिंकलो तर आपला संघ तडक फायनलच्या फेरीमध्ये जाणार आहे. आणि हा प्रहार आहे, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय तडम्यान डीप बॅकवर्डच्या मधून. ये चौका, एक मौका था और इस मौके पे बाप्पा ने चौका जुड़ा था. ये जवाब था, ये लाजवाब था, ये जवाब है, लाजवाब है. और अभी बाप्पा ये इस खेल का नवाब है, लेकिन बाप्पा नवाब तब बनेगा और एक शॉट हमें उसके बल्ले के बाद बीचों बीच जब आएगा और गेंद सीधी ट्रैवल होगी तब हमें देखना मिलेगा कि बाप्पा नवाब है. धावा होत आहेत 15. नक्कीच आता बाप्पा आक्रमक होणार आहे, कारण ऑलरेडी एक षटक संपलंय, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 15 धावा झाले आहेत. सौरभचं वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत.
नक्कीच या चेंडूवरती जर मोठा फटका झाला तर दबाव गोलंदाजावरती जाईल. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. देवेंद्र शिरकर चेंडूवरती येतोय. केवळ एक धाव मिळते. षटक संपतंय. 16 धावा होत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सोळा धावा होत आहेत. बघा पहिल्या गोलंदाजानं 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या गोलंदाजाने पण 8 धावा दिल्या आणि 16 धावा होत आहेत. म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी तीच कामगिरी केली आहे. मात्र सौरभच्या तुलनेमध्ये जर देवेंद्रचा विचार करायला गेला तर प्रथम पॉवर प्ले मध्ये षटक टाकलं होतं म्हणजे ते महत्वाचं होतं. पण हाणामारीला संधी असताना देखील सौरभनं तितक्याच सुरेख अशा पद्धतीनं कामगिरी केली होती. कारण मित्र वेल बिगिन हाफ डन हा जीवनाचा नियम आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये हा नियम विशेषतः गोलंदाजीच्या माध्यमात लागू होतो. कारण पहिल्या गोलंदाजाने जर सुरुवात चांगली केली तर येणारा गोलंदाज त्या ठिकाणी कामगिरी करत असतो. आता महेश पडवेकर बाप्पाच्या विकेटसाठी राजेंद्र निवळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच बाप्पाच्या षटकारासाठी देखील पारितोषिक येणार. बघा माझा कॉल ऐकला जातोय आणि बाप्पाच्या 6 साठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक होत आहे. परशुराम भैरवकर यांच्याकडून बाप्पाच्या षटकारासाठी 500 रुपये आहेत आणि बाप्पाच्या विकेटसाठी गोलंदाजाला 100 रुपये आहेत. आता 100 रुपये 500 रुपयावरती भारी पडतायत की 500 रुपये आपलं वर्चस्व सिद्ध करतायत. येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला कळणार आहे. हा प्रयत्न होता. हर दिन दिवाळी नाही होतीये. इथून पुढचा प्रत्येक चेंडू हा संघर्षाचा असणार आहे. कारण नक्कीच आत्ता बाप्पा आक्रमक होणार आहे. तो लिजंड खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. मगापासून विकेट ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता. आता नक्कीच तो आक्रमक होणार आहे. परंतु समोर महेश पडवेकर सारखा खेळाडू आहे. स्वतः युवा आघाडी अध्यक्ष, कोर कमिटी सदस्य. ही स्पर्धा संपन्न होत असताना ज्यांचं महत्वाचं योगदान आहे ते आज आपल्या स्वतःच्या संघासाठी गोलंदाजी करतायत. बघूया 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलं जात आहे की 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलं जात आहे. आणि हा एकच धाव मिळते. 19 धावा होत आहेत. खर तर सेमीफायनलचा सामना आहे. धावसंख्या मोठी अपेक्षित होती परंतु एका बाजूने जर दबावाचा विचार केला गेला नक्कीच मला वाटतं याच्यामध्ये संतोष पडवेकरांची मोठी जबाबदारी असणार आहे. कारण ते नेहमी त्यांच्या खेळाडूंना काही ना काही मार्गदर्शन करत असतात पण स्वतः काही कधी गोलंदाजीला येत नाही. कारण ही मोठी भूमिका असते सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम. बघा टीमवर्क बघायला मिळतंय. 20 धावा होत आहेत. फक्त 20 धावा होत आहेत. हा सामना जरी 20 धावांचा असला आतापर्यंत तरी अजून पुढच्या 6 चेंडूमध्ये नक्की काय होईल आपण सांगू शकत नाही. पुन्हा महेश पडवेकर आपल्या बॉलिंग मार्कवर जात आहेत. क्रीडा रसिक नक्कीच षटकार चौकारांच्या अपेक्षित असतील. कारण मगाशी बंड्या ऑन फॉल मध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे आणि खराब तर होतोय. इथे तुम्हाला लॉलीपॉप होता पण तो लॉलीपॉप सोडताय तुम्ही. संतुलन बिघडतंय. अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. 21 धावा झाल्यात. जर हा चौकार झाला तर 8च्या सरासरीने तुमची जी सरासरी होती. हॅलो, थँक्यू डीजे. आमचे सहकारी योगेश या ठिकाणी सुरेख कामगिरी स्वतः छान ध्वनी संकलन करतायत आणि हा षटक संपताय आणि फक्त 21 धावा होत आहेत. आता तुमची जी 8ची सरासरी होती. विक्रांत 2 मिनिटं थांब. दीपेश पडवेकर कात्रोळी, नितीन चिपळूणकर रामपूर, ओंकार साळवी टेरव, विक्रांत टेरवकर कात्रोळी आणि निलेश मांडके टेरव यांनी कृपया स्टेजच्या उजव्या कोपऱ्याला यायचं आहे आणि सुबोध कुंभार यांना भेटायचं आहे. सूचना संपली. थँक्यू शिरकर. ज्यांचा नाम उल्लेख केला गेला, ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला त्यांनी सामना संपल्यानंतर सुबोध कुमार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मित्र हा दबाव होता. बघा मी मगाशीच म्हणालो होतो वेल बिगिन हाफ डन. पहिल्या गोलंदाजांना 8 धावा दिल्या. कारण विचार करायला गेलं तर
पावरतेचं शतक होतं. त्यानंतर हाणामारीचं शतक होतं. फलंदाजांकडे संधी असते अशा वेळेला सौरभ पादडने पण 8 धावा दिल्या आणि त्याच्या तुलनेमध्ये जर विचार करायला गेलो तर महेश पडवेकर पुढचा गोलंदाज फक्त 7 धावा दिल्या. गडी मात्र बाद झालेला नाहीये. आता या 6 चेंडूमध्ये नक्की काय होतंय आपल्याला बघायचंय. आता दिवाळी साजरी करावी लागणार आहे. फटाक्यांची आतषबाजी आपण बघतोय. फायनल झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी असणार आहे. आता मला फटक्यांची आतषबाजी बघायला मिळाली पाहिजे. राकेश पादड बॉलर नेम राकेश पादड या ठिकाणी शेवटचं. बाप्पाला पुन्हा 500 रुपये आहेत. रवींद्रजी टेरोकर 2 षटकारासाठी 500 रुपये आहेत. परशुराम शेठ भैरवकर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. 500 रुपये ऑन आहे. हा षटकार असणार आहे. चला मला वाटतं राजेंद्र निवळकर यांच्या 100 रुपयावरती भैरवकर यांचे 500 रुपये हवी होत आहेत. आता जर बाप्पाने षटकार मारला तर रवींद्र टेरोकर यांचे 500 रुपये त्यांच्यावरती भारी होणार आहेत. मात्र 100 रुपयापेक्षा 1000 रुपये बाप्पाला मिळाले तर ते संघासाठी फायदेशीर असणार आहे. नक्कीच आता तिथे आपण जर बघितलं तर बाउंड्री लाईन वरचं जे भगवी पट्टी आहे ती देखील या ठिकाणी आम्हाला वाऱ्याच्या दिशेनं डोलताना दिसते. कारण फुल ऑन असणार आहे. डीजेच्या तालावरती या ठिकाणी समालोचन सुरू असणार आहे. सामनाही सुरू असणार आहे. आता या सामन्यामध्ये रोमांचकता येणार आहे. फक्त एका षटकाराची गरज आहे. गोलंदाज आपोआप प्रेशर मध्ये जाणार आहे. 27 धावा झाल्या आहेत. हा फटका नव्हता कारण हर दिन दिवाळी नाही होतीये. पण बाप्पा मध्ये मान्यवर आहेत. मी प्रकाश शेठ साळवे आणि त्यांचे सगळे सहकारी नाही नको बरं ते मध्ये मी त्यांना विनंती करतो की आपल्या सर्व सहकाऱ्यांसह पाहुण्यांचं आगमन होतंय आणि गेटच्या इथे फटाक्यांच्या आतषबाजीत आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक असं संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडी चिपळूण यांच्या वतीनं आपण त्यांचं हार्दिक असं स्वागत करतोय.
अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा थँक्यू डीजे. चला वीस धावांवरती खेळतोय. नक्कीच जर 3 षटकार झाले तर तो 38 धावांवरती खेळू शकतो आणि जर तसं झालं तर मात्र एक टार्गेट चेसिंग ज्याला आपण बिग टोटल म्हणतो, मॅक्झिमम टोटल म्हणतो, ती तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि तसं झालं तर पुन्हा एकदा रवींद्रजी टेरेकर यांनी लावलेला 500 रुपयाचं पारितोषिक बाप्पा जिंकू शकतो. ऑलरेडी जनार्दनजी भैरवकर यांनी लावलेलं पारितोषिक बाप्पाने जिंकलंय. मात्र पारितोषिकापेक्षा बाप्पाला 18 धावा महत्वाच्या असणार आहेत. हा त्याचा टार्गेट असणार आहे, कारण राकेश पादळकर सारखा गोलंदाज आहे. मगाशीच कळालं की जो कधीच गोलंदाजी करत नाही तो गोलंदाज आहे राकेश पादळ. आणि आता नक्की बाप्पा शेवटच्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे करपूस समाचार करतो तेच पाहणं मनोरंजक असणार आहे. कारण सेमीफायनलचा सामना कळत आहे, जो जितेगा वही बनेगा सिकंदर. मात्र सिकंदर बनल्यानंतर त्यांना पुन्हा एक सामना खेळवावा लागणार आहे. पण तुम्ही हा सामना जिंकलात तर प्रथम किंवा द्वितीय चषकाचा तुम्ही मानकरी होणार आहात. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे फक्त आता 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कदाचित हा चेंडू हा उजव्या ष्टीच्या जवळून जातोय. नक्कीच आता फक्त 2 चेंडू शिल्लक राहतात, म्हणजे आता कदाचित 12 धावा मिळू शकतात बाप्पाला. मात्र राकेश कितपत संघर्ष करायला लावतोय आपण बघूया. जर बाप्पाने 2 षटकार मारले तर पुन्हा त्याला 12 धावा मिळू शकतात. आणि ही खेळी गरजेची आहे, जी कालपासून आजपर्यंत बाप्पाने खेळी केली होती. हा तोच फलंदाज आहे ज्यानं 48 धावा केल्या होत्या. तोच फलंदाज आहे ज्याने 48 धावा केल्या होत्या. वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा खेळल्या होत्या. अर्धशतकी पारी ज्याची आम्हाला पाहायला मिळाली असती, मात्र शेवटच्या चेंडूवरती धाव मिळाली नव्हती. आता 28 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया बाप्पा या 2 चेंडूचा करपूस कसा समाचार घेतो. चेंडू खाली येतोय का तारामंडल में गेंद. देवेंद्र येतोय आणि देवेंद्र हा झेल सोडणार नाही. बघा शेवटच्या 2 100 रुपये पुन्हा एकदा देवेंद्रसाठी. राजेंद्र नेवळकर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. मगाची गोलंदाजासाठी होते, मात्र आता क्षेत्ररक्षण केलंय. आणि त्याचा फटका वेगळी वेगळी संकल्पना आहे.
युवा आघाडी चिपळूणची आणि त्याला साथ मिळते ती श्री संत गोरा कुंभार विकास मंडळाची आणि ही स्पर्धा मिरवण्याच्या भूमीवरती पार पडते. कारण अन्नदान धनदान या पद्धतीनं आपण बघतोय, कोणी श्रमदान, या सगळ्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेली 2 दिवस ही स्पर्धा पूर्ण चिपळूण तालुका कुंभार समाजातील युवकांना एकत्र येऊन ही स्पर्धा आणि हा पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र तसं होत नाहीये. आणि नक्कीच हा चेंडू गडी बाद होतोय. एक धाव मिळते आणि एक गडी बाद होतोय. 29 धावसंख्या झाली 29. 30 धावांचं टार्गेट आहे. तसं पाहायला गेलं तर 30 धावा या मिरवण्याच्या मैदानावरती खूपच कमी आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ज्ञानेश्वरला तीच कामगिरी करावी लागेल जी कामगिरी त्यांना मगाशी केली होती. सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ हा सामना चला फलंदाज तयार ठेवायचे. फलंदाज पाठवा म्हणजे लगेच क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरेख गोलंदाजी केली होती बघा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा निघाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा निघाल्या, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा निघाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चला सामना शुरू करायचा है. दोनों संघाना शुभेच्छा असणार आहेत. नमस्कार दोस्तों, मैं हूं विक्रांत. फिर एक बार सभी दर्शक और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हुआ श्री संत गोरा कुंभार विकास मंडल और युवा आघाड़ी चिपलून के द्वारा आयोजित किया हुआ इस प्रतियोगिता का आज का दूसरा आखिरी दिन है. और दूसरे दिन में हम जो लास्ट सेशन चल रहा है, इस सेशन में हम जारी रहेंगे. इस मैच में
पहला सेमीफाइनल का मुकाबला अभी चल रहा है, बीच मैदान में हम देखेंगे ये जो मैच है दत्त साई तनाली और गणेश 11 बोम, इस दो बड़े टीम के बीच में ये मुकाबला जारी रहेगा। जीत के लिए 24 रन, जीत के लिए 24 गेंदे में आपको कुल मिलाकर जरूरत है 30 रनों की जरूरत है। कुल मिला के 8-9 के औसत से आपको चलना पड़ेगा। अगर यदि ऐसा नहीं होगा तो आपको फिर एक बार निवलकर वॉरियर्स के साथ मैच करना पड़ेगा और आपको उनका गेम मालूम है क्योंकि जो एकच एकच नाही त्यांनी 29 घेतले ओके ओके 30 धावा झाल्या, 31 धावांचा टार्गेट असणार आहे। चला सामना सुरू करायचा आहे। 31 धावांचं टार्गेट आहे। बरोबर आहे बरोबर आहे, स्कोररने एक धाव चुकून फक्त काउंट केला नव्हता, खाली वरती काउंट केला होता, बॉलरच्या हिशोबात राहिला होता। इथे एखादा डिसिजन उशिरा दिला जाईल पण योग्य दिला जाईल, कुणावरती अन्याय केला जाणार नाही, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आपण गेले 2 दिवस पाहतोय। आणि तसंच राकेश ऑन स्ट्राईक आणि देवेंद्र नॉन स्ट्राईक आणि अष्टविनायक टेरावकर ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस असा मी संबोधू गणेश 11 संघाचा, कारण अतिशय सुरेख असा गोलंदाज आहे। त्यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू जातोय गली तडमॅन मधून, डिक्लेअर एरियाच्या दिशेने चेंडू जातोय। 2 धावा मिळते आहेत। पॉवर प्लेचं षटक आहे, कंपल्सरी 2 खेळाडू हे मैदानाच्या बाहेर असणार आहेत। हा सामना जरी 30-31 चा असला तरी सेमीफायनलचा सामना आहे, जरी माफक धावसंख्या असली तरी देखील दबाव तुमच्यावरती असणार आहे, कारण एखादी संधी ही तुमचा एखादी चूक ही तुमची संधी राहून घेऊ शकते, कारण तुम्ही जर हारलात तर एक संधी राहणार आहे पण जिंकलात तर तडक तुम्ही फायनल मध्ये पोहोचणार आहात। हा सन्मान होता। अष्टविनायक चेंडूवरती येतोय, फॉलोथ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न आहे, संतुलन बिघडतंय पण चेंडू अडवला जातोय, एक धाव काही रोखू शकत नाही। 3 धावा होत आहेत, बिनबाद 3। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, 31 धावांचा पाठलाग करायचा आहे। सुरेख गोलंदाजी केली होती दत्तसाई संघाच्या गोलंदाजाने, मात्र देवेंद्र शिरकर हा मोठा मासा गळाला लागला की पुढच्या फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे, तो श्री गणेश 11 संघाचा मानस असणार आहे, कारण बाप्पा सारखा एक गोलंदाज त्यांच्याकडे, मगाशी ज्यानं ज्ञानेश्वरनं षटक काढलं होतं तो ज्ञानेश्वर असणार आहे, स्वतः अष्टविनायक आता ओपनिंगला येतोय, आणखी एक गोलंदाज त्यांच्याकडे असणार आहे। पूर्ण टीम बॉन्डिंग या ठिकाणी बघायला मिळते, मात्र गरज ही एका विकेटची असणार आहे आणि जरी विकेट नाही गेला तरी निर्धाव चेंडू गेले तरी धावसंख्या आणि चेंडू यातला फरक वाढणं गरजेचं आहे। मी म्हणालो होतो हा मासा होता, हा मासा गळायला लागलाय, आता तुम्हाला तुमच्या समुद्रामध्ये तुमची जहाज घेऊन सफर करायचंय, तुम्हाला INS विक्रांतची शिकार करायची होती आणि तुम्ही शिकार होते आणि शिकारी ठरतोय अर्थातच देवेंद्र विल बॅक टू द पॅव्हेलियन आणि 3 धावांवरती पहिला गडी मिळतोय। फक्त अजून 2 गडी जर तुम्ही बाद केलेत तर तुम्ही सीधा दिमाकामध्ये सिकंदर होण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार आणि जर तसं झालं तर पुन्हा एकदा निवळकर वॉरियर्स सोबत कदाचित दत्तसाई 11 संघ येऊ शकतो आणि निवळकर वॉरियर्स विजयी लढीत असताना कदाचित मगाच्या सकाळी सामन्यातला जर पराभव
त्यांनी त्याचा वचपा घेतला तर सामन्यामध्ये रोमांचकता येणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया या सामन्याकडे. पहिला गडी बाद झालाय. आता हा महत्वाचा खेळाडू असणार आहे प्रतीक वाशिटकर. जर ही जोडी फुटली आणि जर त्याचा दबाव राकेशवरती आला तर नक्की विजयाचा अडथळा हा दूर होणार आहे, तो गणेश 11च्या मार्गातला. तुम्हाला फक्त आता एक मोठी शिकार पाहिजे. आता तुमचा शिकारी बंदूक घेऊन हातात आहे आणि बंदुकीतून गोळी सुटावी तसं त्याच्या हातातून चेंडू सुटतोय. फक्त करतोय नक्कीच. आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या रांगड्या भाषेमध्ये या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ही जर धाव संख्या 2 धावा मिळत आहेत. पाच धावा होत आहेत. सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. मला वाटतं दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू हा अतिशय महत्वाचा असणार आहे. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू महत्वाचा असणार आहे. आता पहिला षटक प्रगतीपथावर आहे. जर आता संतुलन असतं, हा दबाव आहे, पंचांवरती दबाव असणार आहे. हे दबाव असणार आहे. बघूया लॉलीपॉप भेटतोय का या संघाला, कारण मगाचा शिकार झाला होता. पंच काय करतायत बघूया. नक्कीच संवाद साधला जाईल, कारण मित्र आयुष्याचा नियम आहे. संवाद साधला तर विसंवाद होतो, विसंवाद झाला तर वितंवाद होतो आणि वितंडवादातून विध्वंस होतो. आता नक्की काय होतंय, संवाद साधला जातोय, विध्वंस वाचवला जातोय, वितंडवाद वाजवला जातोय आणि फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. तुम्ही तुमच्या धावसंख्येवरती स्थिर राहताय. कदाचित जर बॉडी बॅलन्स थोडासा आधी राहिला असता तरी कॅच झाली असती ती अष्टविनायकला, आणि तसं झालं असतं तर प्रतीक मात्र जसा आला तसाच परत गेला असता. परंतु विठ्ठलने थोडे एक साथ दिले. मित्र, मर्यादित षटकांमध्ये खेळत असताना तुमच्याकडे जर धावा कमी आहेत तर तुम्ही दबाव टाकणं गरजेचं आहे. तुम्ही 11 जण येणं गरजेचं आहे, कारण गणित मध्ये 1+1=2 होतं, पण त्याला एनर्जी म्हटलं जातं. पण एक च्या बाजूला एक जेव्हा तुम्ही जोडता तेव्हा 11 होतं आणि ती सिनर्जी होते. आणि ही 11ची सिनर्जी तुम्हाला तुमच्या संघामध्ये दाखवायची. तुम्ही जर सिनर्जी ठेवली, तुम्ही एनर्जी केल्यात, दरम्यान षटक संपतंय आणि या षटकानंतर धावसंख्या होते 5. एक गडी बाद 5. कोण करणार विजयाचा नाच येणाऱ्या 18 चेंडू नंतर आपणा सर्वांसमोर याचा निकाल असणार आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावा झाल्या. तुम्हाला 31 धावा करायच्या आहेत, म्हणजेच अजूनही तुम्हाला 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 26 धावा. मी मगाशी उल्लेख केला होता की दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू महत्वाचा असणार आहे. डीजे पण ऑन होतोय. नक्कीच या ठिकाणी सुरेख त्याचं ध्वनी संकलन केलं जात आहे, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तिथल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला जातोय आणि आमचा आवाजातही का गाणं असं म्हटलं जातं, पण आता खाना गरजेचं नाहीये. आता मॅच आना जरूरत आहे. बॉलर या ठिकाणी बघूया नक्की कोण येतोय. बॉलरचं नाव सांगा प्लीज. वैभव यांनी धन. मी मगाशी म्हणलं होतं दुसरा षटक तिसरा चेंडू काय होतं बघायचंय. स्ट्राईक वरती राकेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे प्रतीक आणि वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर. बघूया वैभव जर खऱ्या अर्थानं कामगिरी करू शकला तर ते आपल्या संघासाठी मोठं वैभव असणार आहे. आणि जर हे वैभव जर मिळालं तर तुम्हाला या समालोचन कक्षामध्ये ज्या 4 आकर्षक चमचमत्या ट्रॉफी दिसत आहेत त्यातलं कुठलं तरी एक वैभव तुमच्या घरामध्ये येणार आहे, तुमच्या संघ मालकाच्या घरामध्ये येणार आहे. मात्र तुम्हाला या 6 चेंडूमध्ये तुमची कामगिरी करून जायचंय, कारण प्रत्येक गोलंदाजाला फक्त 6 चेंडू टाकले जाण्याची संधी असणार आहे. 24 चेंडूंचा सामना असणार आहे. 6 चेंडू कट झालेत, 5 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय. वैभव टू राकेश राईट मोर द विकेट. हा पहिला चेंडू स्वैर मारा. गती चांगली आहे, दिशाभर कट्टे डाव्या स्टेच्या बाहेर. धावा होत आहेत 6 धावा होत आहेत.
एक गडी बाद 6. नक्कीच मी मगाशी म्हणालो होतो की धावसंख्या जरी कमी असली तरी सेमीफायनलचा सामना आहे. नक्कीच संतोष पडवेकर यांच्या मार्गदर्शनाची संघाला आता गरज. आणि हा हा जेल झाला असता, प्रयत्न जर आधी झाला असता तर जेल झाला असता. चुका ध्यान गई जान. आणि हा तू में क्या चल रहा है बीच मैदान में. बघा हा लॉलीपॉप होता, मन में लड्डू फुटा. ये लॉलीपॉप था, ये मोका था. आणि आता मोठा मासा गळाला लागतोय, प्रतीक वाशिटकर गळाला लागतोय. आणि प्रतीक विल बॅक टू द पॅव्हेलियन. मी मगाशी म्हणालो होतो बघा, देवेंद्र बॅक टू पॅव्हेलियन गेला, त्यानंतर प्रतीक आला. त्यावेळेलाच मी म्हणालो होतो की तुम्हाला फक्त याची शिकार करायची आहे. एक धाव मिळते, एक गडी बाद होतोय आणि एक चेंडू कमी केला जातोय. 7 धावा होत आहेत, मात्र 7 संगत महत्वाचे असणार आहे. फलंदाजाचं नाव सौरभ येतोय या ठिकाणी होम ग्राउंडवर. दोन्ही होम ग्राउंडवरचे खेळाडू या ठिकाणी आहेत. स्ट्राईक वरती सौरभ राहील, नॉन स्ट्राईक येण्यावरती राकेश राहील. हा तोच सौरभ आहे ज्यानं मगाशी निवळकर वरियस थँक्यू. लाईट गेला होता. स्कोर होतोय 13. हॅलो. हा चेंडू अडला जातोय, नैसर्गिक धक्क्याने चेंडू अडला जातोय. तीन धावा मिळते आहेत. 16 धावा होत आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे. याची देही याची डोळा आणि धावा होत आहेत 16. आणि आपण पाहतो या क्रिकेटचा सोहळा. नक्कीच हा चेंडू महत्वाचा असणार आहे. आता नक्की काय होते बघूया. अतिशय तुळशीचा सामना सुरू आहे. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 गडी बाद 16. आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. जर सामना टाय झाला तर सुपर डुपर वाला मॅच होईल. सुपर विक्रांत जरा थांब. रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष रुक्मिणीताई कुंभार यांचं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो. त्याचबरोबर चिपळूण तालुका महिला अध्यक्ष ऋतुजाताई
शिरकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर थँक्यू. पुढचे जे काही त्याचबरोबर वासंती कुंभार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर टेरवकर वहिनी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो. थँक्यू. थँक्यू शिरकर. हॅलो. धन्यवाद विक्रांतजी. हॅलो हॅलो. धन्यवाद विक्रांतजी. यानंतरचं धावतं समालोचन मी प्रदीप शिरकर करणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि सूर्य अस्ताकडे निघालेला आहे. उर्वरित काही सामने बाकी आहेत आणि निश्चितच या स्पर्धेची रंगत योग्यजी वाढणार आहे. हॅलो. पंचांक जोरदार दाद मागितली जाते. बघूया अजून पंचांनी कोणताही निर्णय दिलेला नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती 19. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय रोमहर्षक सामना. या दोन सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो निश्चितच डायरेक्ट फायनल मध्ये म्हणजे जो IPL ला नियम लागू असणार आहे तो नियम आहे. मात्र हरलेला संघ सुद्धा त्याला दुसरा चान्स मिळणार आहे. पुन्हा एकदा जो मगाशी जो जिंकलेला संघ आहे त्याबरोबर खेळण्याचा चान्स मिळणार आहे आणि त्याला अंतिम सामन्यात जाण्याचाही दुसरा चान्स मिळणार आहे. निश्चितच अजूनही त्यांना एक चान्स बाकी आहे. मात्र अजूनही या सामन्यामध्ये खूप वेळ आहे. कोणता संघ जिंकेल अजूनही सांगता येत नाहीये. कोणी कृपया पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. गोलंदाजी करतोय तो बाप्पा. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो बाप्पा. अतिशय चांगली गोलंदाजी करतो या स्पर्धेमध्ये. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग चांगल्या टच मध्ये. या षटकातला पुढचा चेंडू हायवे एंड कडून पुन्हा एकदा नेमकं ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये जर आपण मागील काळात बघितलं तर इयान चॅपेल आणि जे चॅपेल बंधू ही जोडी होती यामध्ये माहीर होती. दरम्यान या षटकात चेंडू कुठल्या स्पॉटला असणारा चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाकडे. मधल्या एसटीवरून चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाकडे. एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. एसटी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आहे या षटकामध्ये बाप्पाजी. हायवे एंड कडून गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा आपला. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात. तिथे क्षेत्ररक्षण चांगले क्षेत्ररक्षण झाले मात्र दुसरी धाव रोखण्यात यश मिळत नाहीये. 2 धाव मिळतात. या 2 धाव मिळत संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 21 ही धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. दत्तसाई वर्सेस गणेश 11 या दोन संघादरम्यान ही लढत. पुन्हा एकदा हायवे एंड कडून गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू. हा शॉर्ट पिच चेंडू आहे. अतिशय सुरेख चेंडू आहे.
खूप काही किस्से घडतायत मैदानावर. संघाची धावसंख्या आहे ती 21. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे ते बाप्पाचं. 4 षटकांचा खेळ आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चला पंचांनी सामने पटापट खेळेकर. प्रकाश शेट यांची विनंती आहे की सामने थोडे लवकरात लवकर खेळवावे आणि खेळाडूंना थोडी ताकीद द्यायची आहे, जेणेकरून जो जो अंतिम सामना आहे, जी मेगा फायनल आहे, ती लक्क प्रकाशात खेळवली जाईल. उपस्थित मान्यवर यांचं थोड्याच वेळापूर्वी आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडी चिपळूण यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आताच आमची त्यांचं सुद्धा मी आमच्या या युवा आघाडीच्या तर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करते छान. फार महत्वाचं षटक आहे. 6 चेंडू. सहा चेंडूनी 10 धावांची आवश्यकता. IPLच्या जमान्यात म्हणजे 2020च्या जमान्यात 6 चेंडूनी 10 धावा म्हणजे सोपं आव्हान आहे. बघूया का लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय, किती धावा मिळतात बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, मात्र 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 3 धावा पूर्ण होतात. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळत आहे आणि धावून काढल्या जात आहेत. सुपर डुपर चौकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या रनिंग बिटवीन विकेट साठी. आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितलं, ऑस्ट्रेलियाची एक जोडी होती, मार्को आणि रिकी पॉन्टिंग यांची जी जोडी होती ती रनिंग बिटवीन विकेट मध्ये अतिशय माहीर असणारी जोडी होती. शेवटच्या काही षटकामध्ये यायची आणि रनिंग बिटवीन विकेट मध्ये लिलैया 70 ते 80 धावा लुटायची. त्याच पद्धतीने आता या 4 धावा धावून काढलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 4 धावा मिळाल्या पहिल्याच चेंडूवर. आता आपण स्कोरर सांगायचं. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. साहेब नेमकं सामन्यात काय ट्विस्ट येऊ शकतं, साहेबांना माहिती देऊ शकता का? सायकर साहेब फोनवर आहेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक सामना. खर तर स्पर्धा ही अंतिम सत्राकडे आहे. निश्चितच अंतिम सत्राकडे असताना असे सामने होणे फार गरजेचं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. चिपळूण तालुक्याकडून हा जो उपक्रम आपण राबवतोय साहेब, खर तर रत्नागिरी जिल्ह्याचा आदर्श आहे आपला हा समाज.
कारण असा उपक्रम आपलाच समाज राबवत असेल असं मला तरी वाटतं. महाराष्ट्राचं मी काही सांगू शकत नाही, मात्र रत्नागिरी जिल्ह्याचं निश्चित मी सांगू शकतो की गेल्या वर्षी घोगर तालुक्यानं असा उपक्रम राबवला होता. मात्र आम्ही गेले 4 वर्ष असा उपक्रम राबवतोय आणि ह्या वर्षी IPL धर्तीवर KPL म्हणजे आपल्या जे संत शिरोमणी गोरोबा काकांचं नाव देऊन आपण ही KPL स्पर्धा भरवलेली आहे. निश्चितच एक वेगळा उपक्रम निश्चित आम्हाला हा प्रेरणादायी ठरतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहेत 5 आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. राईट ओव्हर द विकेट मारा करतो, पंचांना क्रॉस केला. हा चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा विकेट मिळालेली आहे. चेंडूवर पुन्हा एकदा ट्विस्ट मिळत आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा जातात. चार चेंडूने 6 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. आपण मागच्या काही काळामध्ये जर क्रिकेटचे वर्ल्ड कप बघितलेत तर दक्षिण आफ्रिकेला चोकर असा शब्द प्रचलित झालेला आहे. स्ट्राईकला आहे तो महेश, युवा आघाडीचा आमचा अध्यक्ष, तो आता स्ट्राईकला आहे. यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आम्ही भरवलेली आहे. गोलंदाजी करतोय तो ज्ञानेश्वर. थोडस विचार विनिमय होतोय. खर तर पुन्हा एकदा आपण वेळ काढायचा नाही. 4 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. चला लगेच सामन्याला सुरुवात करायचंय. 4 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलू शकतं. मात्र कमबॅक केलंय निश्चित गोलंदाजाने. विकेट घेतली त्यामुळे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स निश्चितच चांगला असणार आहे. मगाच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र चांगल्या लयमध्ये दिसतोय. जर या चेंडूवर सायकर साहेब हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवर सामन्याचं गणित करणार आहे. जर या 2 चेंडू निर्धाव किंवा विकेट गेली तर क्षेत्ररक्षक जो संघ करतोय त्याकडे हा सामना झुकू शकतो. मात्र एखादा मोठा फटका येऊ शकतो. निर्धाव चेंडू निश्चितच अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. ज्ञानेश्वरशी महेश चाचपळत खेळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅटवर नीटचा चेंडू येत नाहीये. आता मात्र बॅट टाईट होते. आता मात्र स्थिती आहे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. खरंच प्रेक्षकांचं आणि समाज बांधवांचं मनोरंजन होतं. निश्चितच एक टाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी पंच श्रीकांत चौकार. हा जबरदस्त महेशच्या बॅट मधून आलेला खणखणीत सणसणीत असा चौकार. प्रत्येक चेंडू मागे